शेतकऱ्यांसाठी टॉप व ठळक बातम्या आज पाहत आहोत। शेतकरी मित्रांनो, सम्राट पहिली बातमी आहे। राज्यातून थंडीचा गायब, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांवर मोठा संकट, सलग 3 दिवस पावसाची शक्यता, हवामान विभाग अंदाज। शेतकरी मित्रांनो, पुढची मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांचा पाय आणखी खोल, आधीच अवकाळीचा फटका, त्यात अनुदानही मिळेना। पुढची मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी 60 लाख, लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता दाखवणार, सर्व अर्जांची काटेकोर तपासणी सुरुवात। पुढची मोठी बातमी आहे। वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटच्या एका व्यापाऱ्याने तब्बल 406 शेतकऱ्यांची 2 कोटी रुपयांनी फसवणूक केली समोर आले आहे। गडहिंग्लज तालुक्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांना मंजुरी नाही, शेतकरी हातबाल। पुढची मोठी बातमी आहे। राज्यात बोगस पीक विमा घोटाळ्याची चौकशी सुरू, कृषी मंत्र्यांची माहिती। पुढची मोठी बातमी आहे। बांगलादेशकडून कांदा उत्पादनावर 10% शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत। पुढची मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा व सोयाबीनला 6,000 तर कापसाला 10,000 रुपये दर घ्या, रविकांत तुपकर यांची माहिती। पुढची मोठी बातमी आहे। विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याला परवडर, कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात। पुढची मोठी बातमी आहे। लक्ष्मी पावली, पीक विम्याची रक्कम आठवड्याभरात होणार जमा, शेतकरी दिलासा। ह्या होत्या काही आजच्या टॉपच्या ठळक बातम्या। तर ह्या बातम्याविषयी तुम्हाला काय वाटते व तसेच आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसले लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।